तुमचं पण एका दुकानात जाऊन मन भरत नाही का? हाय हॅलो फ्रेंड्स, आज थोडा कामातून ब्रेक घेऊन वहिनीसोबत शॉपिंगला गेले. संक्रांत जवळ आली आहे, त्यासाठी खूप सारी शॉपिंग करायची होती. आणि शॉपिंग म्हटलं की मला अजिबात कंटाळा येत नाही. मग मस्त मस्त वाणाच्या वस्तू बघत होतो. त्यात हे आर्टिफिशियल तुळशी वृंदावन खूपच छान दिसत होतं डेकोरेशनसाठी. ते घेतलं. नंतर काही गोष्टी बघून असं वाटलं की जी गोष्ट कामात येणार अशा गोष्टी आपण घ्यायला पाहिजे, म्हणून स्टीलमध्ये ऑप्शन बघितले. पण एकाच दुकानात जाऊन तिथूनच वस्तू घेणं हे काय बरोबर नाही. दुसरीकडे जाऊन बघू आणि काहीतरी नवीन मिळते का बघू, असं बोलून आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. पण तिथे पहिल्यापेक्षा जास्त बजेटच्या बाहेर जात होतं. मग असंच थोडं तिथं टाईमपास केला. त्यात मस्त हे फ्राय करायसाठी एक ऑप्शन भेटलं, ते बघितलं. त्यानंतर पहिल्याच दुकानात गेलो आणि फायनली स्टील प्लेट डिसाईड केल्या. बिलिंग वगैरे करून दुसरीकडे गेलो. तिथे काही डेकोरेशनसाठी वस्तू बघितल्या आणि अजून थोडं वाणासाठी हे हळदी कुंकवाचे करंडे वगैरे होते, ते आवडले होते. मग ते पण घेतले आणि हे प्लास्टिकचे डब्बे वगैरे घेतले. त्याच्यानंतर इयरिंग्स वगैरे बघितले, पण ते सर्व होलसेल असल्यामुळे सिंगल काही मिळत नव्हते. आणि मार्केटमध्ये गर्दी तर एवढी आहे ना की विचारू नका. चालणं पण एवढं मुश्किल होत होतं ना खूपच. त्याच्यानंतर मग हे डेकोरेशनसाठी छान असे छोटे छोटे पतंग्स वगैरे दिसले, मग ते पण घेऊन घेतले. आणि पतंगीशिवाय तर संक्रांत अपूर्ण आहे, म्हणून मग छानपैकी पतंग घेतले. आणि पुष्पाटूची पतंग एवढी छान दिसत होती ना, ती पण एक घेऊन घेतली. त्याच्यानंतर मग हे पतंग अजून पुढे जाऊन थोडं बघितलं तर अजून छान छान वस्तू होत्या. हे पतंगीची अशी माळ वगैरे बनवली होती आणि हे छोटे छोटे क्यूट अशा पतंग्स, त्याच्यासोबत असे छोटे क्यूटवाले रीड एवढे छान दिसत होते ना, मग ते पण घेऊन घेतले. त्याच्यानंतर मग थोडं कुंड्या वगैरे घ्यायच्या होत्या, मग त्या कुंड्या घेतल्या. आणि मग त्याच्यानंतर थोडं पूजेचं सामान वगैरे घ्यायचं होतं, कापूर वगैरे घेतला आणि प्रसाद वगैरे घेतला. आणि ही ती गोष्ट जिच्यामुळे तर संक्रांतीची पूजा अपूर्ण असते. आमच्याकडे याला सुगडं पूजन म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. मग ते पण घेतले आणि थोडं मोठ्या साईजमध्ये पुढे चालून त्याचा उपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी झाला पाहिजे याच्यासाठी. त्याच्यानंतर फुलाचे भाव तर डायरेक्ट आभाळाला टेकले होते. एवढीशी फुलाची पन्नी 100 रुपयाला म्हणत होती. गजऱ्याचे फुलं एवढे महाग होते ना खूपच. मग त्याच्यानंतर अजून पुढे चालून हे पण एक सूप होतं छान छोटं, ते पण डेकोरेशनसाठी घ्यायचं होतं, ते घेतलं. त्याच्यानंतर गुलाबाचे फुलं दिसले आणि गुलाबाचे फुलं पण डेकोरेशनसाठी घेतले. आणि एवढीशी फुलं आम्हाला 100 रुपयाला मिळाले. तुमच्याकडे पण फुलाचे भाव असेच आहेत का, हे पण मला नक्कीच सांगा. आणि त्याच्यानंतर मग एका शॉपमध्ये गेलो. तिथं थोडं ब्लाऊजसाठी सामान घ्यायचं होतं, ते घेतलं. आणि घरी येऊन छान असं जेवण केलं आणि छान असं दिवसाचा शेवट केला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि माझी शॉपिंग कशी वाटली मला नक्की